घराचं जे ब्रह्मस्थान असतं तिथे घराचं ते सेंट्रल पॉइंट असतो तो घराचा. सगळ्या घराचं मेन जिथून ऊर्जा मिळते आपल्याला ते स्थान म्हणजे ब्रह्मस्थान. आता बरोबर मध्यभागी येते तुमच्या घराचा जो काही एरिया किती स्क्वेअर फीट आहे त्या पद्धतीने ते बघून बरोबर मध्यभाग कुठे येतो तो शोधावा. आपला आपण शोधू शकतो. तर तो ब्रह्मस्थानाचा ह्याच्यावरती तुम्हाला एक उपाय सांगते. हा उपाय तुम्ही शनिवारपासून सुरू करायचा आहे. लगातार 7 दिवस करायचा आहे. बघा कुठलीही घरामध्ये जर आपल्याला ऊर्जा पाहिजे असेल तर ब्रह्मस्थानामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी ठेवल्या, ती जागा स्वच्छ ठेवली तर आपल्याला ऊर्जा पण मिळते. जर का तिथे घरामध्ये तुमच्या काही निगेटिव्हिटी असेल, कुठल्या गोष्टींचा त्रास असेल तर तो सुद्धा त्या ब्रह्मस्थानामध्ये आपल्याला पकडता येतो, कॅच करता येतो. त्याच्यासाठी एक लिंबू घ्यायचा आहे, त्या 4 लवंग घ्यायच्या आहेत, त्या लवंग त्या लिंबूला टोचायच्या आहेत. आणि हे जे लिंबू आहे ते तुम्हाला शनिवारी रात्री सगळे झोपले की बरोबर ब्रह्मस्थानावरती ते लिंबू नेऊन ठेवून द्यायचं आहे. वेगळं नॉर्मल आहे, ही कुठलीही पूजा करायची नाही, काही नाही. जी काही घरातली नकारात्मक गोष्टी आहेत, मग काही भांडणं असतील, वाईट नजर असेल, काहीही घरामध्ये निगेटिव्ह गोष्टी असतील त्या लिंबाकडे अट्रॅक्ट होतील, कारण की ते ब्रह्मस्थान आहे. मग ते लिंबू काय करायचे दुसऱ्या दिवशी तुम्हाला नाल्यामध्ये फेकून द्यायचं आहे. अशा पद्धतीने सलग 7 दिवस तुम्ही जर केलं तर घराची जी एनर्जी आहे ती एकदम पॉझिटिव्ह होईल. घरामध्ये तुम्हाला एकदम फ्रेश वातावरण वाटेल, भांडणं कमी होतील, आजारपण असेल तर ते कमी होईल, वारंवार कामामध्ये अडथळे असतील तर ते कमी होतील, घरामधून एखाद्या वेळेला काही गोष्टी गायब होत असतील तर त्यासुद्धा तुम्हाला ते सुद्धा हे कमी होईल. हा उपाय जो आहे तो अतिशय साधा सोपा आहे, कुणीही करू शकतं ह्याला. तर जरूर करा आणि तुमच्या घरातली नकारात्मक शक्तीला पळवून लावा. जय भवानी, जय जगदंबा.